आज लाईव्ह आज आवश्यकता असलेल्या सगळ्याच गोष्टांवर हा शेतकऱ्यांचा शेतकऱ्याच्या स्थितीत परिवर्तन करायचं असेल त्याला रास्त किंमत देणं याला पर्याय नाही. म्हणजे केंद्र सरकार काही म्हणत असेल किंमती वाढवल्या नाही असं नाही, पण या जो आग्रह होता ते उत्पादन खर्चाचा विचार करून त्याची किंमत कमी केली हे सूत्र सध्या सूचित आलेलं नाही. सध्याच्या राजकारणात जे आहेत सध्या समजा विचारसरणीपेक्षा सत्तेचं आकर्षण अधिक वाढलेलं असं दिसतंय. असं की राजकारण जो करणार त्याच्याकडे अपेक्षा त्याचे कार्यक्रम असतात त्याचे राजकीय पक्ष आम्ही लोक चालवतो. आमच्या पक्षाचे लोक जनतेचा पाठिंबा मिळावा त्यांना संधी मिळावी असा आग्रह आमचाही करतो. त्यामुळे त्यासाठी मी कोणाला दोष देणार नाही. सर, पार्थ पवार पर जिस तरीके के जमीन घोटाले में आरोप हो रहे हैं वो सरकार उनके बचा रही है क्या? आणि देखना है सरकार ने कल एक कमिटी अपॉइंट की जिनके नेतृत्व पर एक कमिटी अपॉइंट की वो अधिकारी एक अधिकारी ऐसा उनका रेपुटेशन है उसको एक महीने का समय दिया. अभी देखेंगे एक महीने में क्या होता है. जिस तरह से खड़से साहब के ऊपर इसी जमीन घोटाले को लेकर उन्हें इस्तीफा देना पड़ रहा था, तो क्या अजीत पवार ने भी इस तरीके का करना चाहिए? शरद पवार इसको क्या कहते हैं? बात ऐसी है. हॅलो सर, आवाज येत. भारतीय जनता पार्टी उनके साथी उनकी हुकूमत है. देवेंद्र भाई उन्होंने पब्लिकली कुछ स्टेटमेंट कल किया. हम देखते हैं कि इसमें क्या कदम. अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न होतोय का जाणीवपूर्वक भाजपकडून? ते मला नाही सांगता येणार, पण हा एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तव त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा. सुप्रिया सुळे म्हणतात की पार्थ पवार असं करतील असं मला वाटत नाही. असू शकत नाही. सर, जमीन घोटाळ्यात पवार कुटुंबातील सदस्यावर आरोप करण्यात येत आहे. कुटुंब प्रमुख म्हणून आपण कसं पाहता यार? असं आहे प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब म्हणून जर म्हणले तर कुटुंबामध्ये आम्ही एक प्रकारच्या निवडणुका करतो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरुद्ध अजित पवारांच्या माझ्या मुलीच्या विरुद्ध आम्ही कुटुंब आहे आमचे विचारधारा. आपण कृषी मंत्री असताना 72,000 कोटीची कर्जमाफी केली होती. संपूर्ण देशासाठी ती कर्जमाफी होती. आता 32,000 कोटीचं अतिवृष्टीचं पॅकेज सांगितलं जात आहे. हा ताळमेळ बसतो का जो आकड्यांचा मांडला जातो? काल मला उस्मानाबाद आणि सोलापूर जिथं अतिवृष्टीने नुकसान झालं त्या भागातील शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ सरकारने जाहीर केलं ते आम्ही पहिला हप्ता दिला. अतिवृष्टी 2 वेळेला एकदा एप्रिलमध्ये झाली आणि दुसरी ऑक्टोबरमध्ये झाली. असं काय करतात एप्रिलमध्ये 50% लोकांना नुकसान मिळालं, सगळ्यांना नाही. आणि आता ज्यांची झाली त्यांना देताना
एप्रिलमध्ये जे मिळाले त्याची रक्कम मायनस करून 30 या ठिकाणी ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. आणि हा फक्त उस्मानाबाद किंवा सोलापूर असा नाही, तो मराठवाड्यात आहे, तो विदर्भात अमरावती जिल्ह्यात या भागात आहे, सोलापूर सातारा याही भागात. आणि सरकारने घोषणा केल्या पण प्रत्यक्ष कृती ही पुरेशी नाही. साहेब, आपण अकोल्यात आहात. प्रकाश आंबेडकरांना आता तुम्ही आवाहन करता की तुम्ही त्यांनी महाविकास आघाडीसोबत यावं आणि भाजपच्या विरोधातच्या लढ्यात तुमच्या सोबत त्यांनी द्यावी म्हणून. आणि काही त्यांचं होतं ते मला माहिती नाही. आणि जे काही मध्यंतरी काही लोक त्यांच्याशी बोलले अशी बातमी ती माझ्या वाचनात आली. त्या चर्चेमधून एकत्रित काही येण्याचं वातावरण त्या ठिकाणी असावं असं कायमापासून दिसतं. सर, बिहार निवडणुकीत पवार गटाशी परत एकत्र येण्याची शक्यता आहे का? शरद पवार गटाशी तुम्ही आणि अजित पवार कुटुंब एकत्र येणार का? राजकीय दृष्ट्या सध्याचं सगळं वातावरण बघितल्यानंतर तुम्ही असे निकाल घेतल्यावर बिहार निवडणूक राज ठाकरेसाठी काँग्रेसचा नकार जरी असला तरी आपली काय भूमिका आहे? आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी स्वतःची भूमिका केली घेऊ. काँग्रेसने सुद्धा विचार करावा, पण हे आता सांगू शकत नाही. उद्या आमची बैठक आहे ना, उद्याच आमची बैठक, त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबत निर्णय होईल. महाविकास आघाडी तुमचा शब्द अंतिम असतो. तुम्ही कन्व्हिन्स कराल का राज ठाकरेसाठी काँग्रेसला? असं आहे की मी तुमचा आभारी आहे, तुम्ही मला महत्व दिलं. असं आहे की आम्ही चर्चा करू, आमचे सगळे सहकारी त्यांची मतं घ्यायला असते. ते एकटेच नाही, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी इतरांच्या मताचा सन्मान करणं. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा त्यांचा ऐकून घेऊ आणि सामूहिक निर्णय आम्ही घेऊ. सर, वोट चोरी के मामले में जिस तरीके से राहुल गांधी ने जिस तरीके से डिस्प्ले बताया है, उसको लेकर किस तरीके का आप उसको किस तरीके देखते हैं, और साथ ही जिस तरीके से महाराष्ट्र में भी अभी निकाय चुनाव है, इसको लेकर वोटर लिस्ट में बहुत सारी गड़बड़ी है, फिर भी बावजूद नई बात ऐसी है कि विधानसभा का चुनाव यहाँ हो गया, इसके बाद हम लोगों को ये बहुत सी चोरी होती है कि ये इसका अंदाजा पूरा डिस्ट्रिक्ट में माहौली नाम का गाँव, उस गाँव में एक छोटी स्लम एरिया में एक महिला रहती, उसका मकान 10 बाय 10, और इस मकान में वो मुझे अकेली रहती. एक होटल इसलिए तिथं 80 नाव अकेली औरत जिस मकान में रहती है होटल उनका नाम और उनके साथ 80 सदस्यों का नाम होटल लिस्ट में आया. तो ऐसी बातें जगह जगह हुई. राहुल गांधी उन्होंने 16 तरीके से इसकी इंफॉर्मेशन तय की और देश में आम जनता में जागरूक करने का काम उन्होंने लिया. एक तरह से वो अच्छा काम. तर आगामी निवडणुकीत राज्याचं काय चित्र असणार आहे? आज सांगा वगैरे 3 निवडणूक आहेत. नगर परिषद आहे, जिल्हा परिषद आहे, वगैरे असं काय काय. वोट चोरी संदर्भात फटका बसेल का? भाजपला फटका बसेल का? मी काही दुसरी केली पण मला लोकांच्या वाजण्याची हवा दिली. सर, स्थानिक स्वराज्य संस्थेत व्हीव्हीपॅट नसणार आहे असं म्हटलंय आता काँग्रेसच्या तुम्ही वतीने. एखाद्या एक जाणकार याचिका आहे म्हणून जसं तुम्हाला टाकली आहे विचारलं, सर. ज्योतिषी नाहीये पण यातले जाणकार आहात आपण.
आपण जाणकार आहात याच्यातले, आपण दूरदृष्टी आहे राजकारणातली आपल्याला. हे सर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट नसणार आहे, यासाठी काँग्रेसच्या वतीने एक मुंबई नागपूरच्या खंडपीठात याचिका सुद्धा दाखल केली आहे की व्हीव्हीपॅटवर मतदान जर बॅलेट म्हणजे मतदान घेतलं ते शंका होणार. मी मताला गेलो, तुम्ही मताला गेलो, तुमचं मत तुम्ही ठरलं. तुमच्या मनात ही शंका कधी येऊ नये की मी ज्याला मत दिलं त्यालाच माझं मत नियुक्त करणे. ही शंका आली ते संबंध इलेक्शन कमिशन यांना मी गव्हर्नमेंटचं खातं मानत नाही. ही इन्स्टिट्यूशन आहे. इन्स्टिट्यूशनची अब्रू ही राखली पाहिजे. ती प्रतिष्ठा राखायची असेल तर या ज्या गोष्टी असतात त्याच्या बाबतीत निवडणूक आयोगाने अन्य घटकांच्या तक्रारी आहे त्याची नोंद ती घेतली पाहिजे. तर चार वीस दिवस- चार दिवसाचा तासानं- वेळ दिला सर. 24 तासानं जमीन घोटाळा हा प्रकरण बाहेर काढला. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली. मात्र दिग्विजय सिंग यांचं 1% मत त्यात शेअर असताना. रेशो आहे आणि 99% मत जे आहेत रेशो त्या पार्थ पार्थ पवार पवारांचा आहे. तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, मात्र दिग्विजय पाटलांवर गुन्हे दाखल झाले ज्यांचा 1% शेअर आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री उत्तर दिवसात सरकार त्यांना पाठीमागे घालत आहे का? बिहार निवडणुकीसंदर्भात आपण नेमकं विश्लेषण काय आहे आणि भारतात परिवर्तन आपल्याला दिसतंय का? माहिती नाही, मी काही लिहायला गेलो नाही. तर माझा संवाद आहे, रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे. मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला बदल पाहिजे. साहेब, विद्यमान बिहार हे राज्य वेगळं राज्य आहे. तिथे गरीब आहे, पण राजकीयदृष्ट्या बिहार इतकी जागृती अन्य राज्यात कमी आहे. तुम्ही लक्षात घ्या, महात्मा गांधींनी संभाजीनगरपासून आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये. इमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश नारायणांनी आंदोलन सुरू केलं ते बिहारमध्ये. इंदिरा गांधी अफगाणिस्तानमध्ये असताना वेलचीला हाती बसून गेले. अतिवृष्टीच्या भागात बिहारमध्ये. आणि बिहारमध्ये गरीबी आहे, पण राजकीयदृष्ट्या जागृतीची कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही. त्यामुळे तिथं सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप त्यांचा पराभव झाला तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही. तर या प्रकरणातील जमीन घोटाळा प्रकरणातील आणखी एक आरोपी आहे शीतल तेजवानी. ते सध्या विदेशात फरार झालेले आहेत. सरकार तेजवानी आणि पार्थ पवार यांना दोघांनाही पाठीशी घालत आहे का? असायचं कोण तेजवानी कोण अडचण त्याच्या जिल्ह्यापासून नाव सुद्धा व्हायचं. त्यांच्यावर आरोप आहेत सध्यावर. आरोपी अशा प्रकारे फरार होत आहे. काय म्हणतात? ज्यांनी आरोप केले त्यांनी त्यांना शोधून काढावं. सर, उपमुख्यमंत्री आपले अजित पवार यांनी जे जमीन घोटाळा आहे ते प्रकरण मागं घेतलं असं म्हटलं. जमीन आमच्याकडे आहे, मात्र आता दुय्यम निर्बंधक यांनी 42 कोटीचा दंड याच्यावर आकारला आहे. काय सांगाल कंपनी सरकारी अधिकारी त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्याकडे काही मजबूत पुरावे तर काही गोष्टी असतील त्याच्यावर कसा निर्णय. सोयाबीनचा हमी भावाने खरेदीचा गोंधळ उडाला आहे आणि शेतकऱ्याची नोंदणी सुद्धा होत नाही. असं आहे. आणि फार्मर सोयाबीन गोष्ट सांगतात कापसाची काय स्थिती बाकीचं अन्य धान्य किती घ्यायचं त्याचं लिमिटेशन का कापूस इतका घेऊ सोयाबीन इतका घेऊ हे सगळं धोरण जे आहे ते धोरण शेती आणि शेतकरी याच्या उत्तरातच नाही. आणि सोयाबीनच्या बाबतीत हमी भावाचा सुद्धा महत्वाचा प्रश्न त्याची अस्वस्थता
कास्तकारांच्याच नक्की आपण प्रयत्न करूया, जन्मच तयार करूया की जेणेकरून उत्पादकाला रास्त ठेवतो आणि तो प्रयत्न फक्त आणि करू. सर एक शेवटचा शेतकऱ्याचा प्रश्न है, जिस तरीके से अतिवृष्टि को लेकर मराठवाड़ा और महाराष्ट्र में पैकेज जाहिर किया, लेकिन अब तक भी जो पूरी तरीके से किसानों के खाते में नहीं पहुंचा है। कर्ज माफी का ऐलान 30 जून तक हुआ है। क्या लगता है सरकार ये सब कुछ करेगी या टालमटोल करेगी? नहीं, यहाँ तक अतिवृष्टि की बात है, जिस एरिया में ज़्यादा नुकसान हुआ वहाँ के साथियों के साथ सभी जिससे डिस्कशन ये बात साफ होती है, किसानों को जो नया देने वाला था वो पूरा मिला है, कुछ लोगों को मिला, बहुत कम लोगों को। नुकसान दो साइड का है, एक नुकसान बोला बोला बोलू द्या बोलू द्या. खत्म हुआ, साहेब थांबा अरे रुको ना हो यार, ये बात बोलू ना. फसल खराब हुआ और इससे भी ज़्यादा कि जो जमीन है वहाँ की जो मिट्टी है वो मिट्टी खत्म हो गई, इससे ज़्यादा तीसरा नुकसान कई नदी किनारे पानी उठाने के लिए इलेक्ट्रिक मोटर चाहिए और इलेक्ट्रिक मोटर आते हैं। और चौथा नुकसान जानवर जो हो, चाहे गाय हो या भैंस हो, वो भी यहाँ बचे नहीं। इस सभी में जो सरकार ने मदद करने की आवश्यकता थी वो ठीक कैसे की, ऐसी बात किसानों को मुझसे सुनने के लिए मिलती नहीं। पिछले 3 दिन से मिस्टर ठाकरे उसी एरिया में है, उनका भी रिपोर्ट हमने देखा, उनका ही अनुभव वही है। चलो, थैंक यू।